नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग। आणि या ब्लॉगची सुरुवात डायरेक्ट आपल्या घरी, रात्रीच घरी आलो। मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल। तर दिवाळी तर होऊन गेली, भाऊबीज पण होऊन गेला, पण आपण गावाला आलो आहे कारण आपल्याला दिवाळीचा आनंद घ्यायचा आहे। तुम्हाला माहिती आहे की आपण लहानपणी आपल्याला शाळेला जेवढ्या सुट्ट्या तेवढी दिवस आपली दिवाळी। तसंच आपलं आता कामामधून आपण दिवाळीत येऊ नाही शकलो, तर त्याच्यासाठी आपण आता हा गावाला व्लॉग करतो दिवाळीचा। तर दाखवतो तुम्हाला आपली दिवाळीची मजा। तोपर्यंत आपण आपल्या घरचा नजारा बघू। तर हा आहे आपल्या घरचा नजारा। तिकडे गाव आहे ते त्या साईडला, आणि आपण गावाच्या बाहेर राहतो। तर हे झेंडूची फुलं आहेत। हे आंबाडी आहे, हे आंबाडी। आणि हे आहे तुरीचं झाड। किती मोठं झालं आहे, ही तूर आहे, अक्षरशः एवढं मोठं झालं आहे हे तुरीचं झाड। हा वाडा आहे आपला छोटासा, आणि इकडं आपलं घर आहे त्या बाजूला साईडला। हे काजूचं झाड आहे। इकडे आपला हा वाल आहे, वालपापडीचा वाल आहे। इकडे हे भेंडीची झाड आहेत। भेंडी लागून तोडून पण खाल्ली, पण एक अर्धे आहेत भेंडी फक्त। हे गिलीशिडीचं झाड, ABCD बोलतात त्याला। पेरूची पण झाड आहेत, 4-5 पेरू पण लागलेत। हा पेरूचं झाड आहे। आणि हे कसलं झाड आहे, आत्ता लावलं वाटतं, अशोक आंबा। हा अशोक आंबा। हे आपलं कंदमुळाचं झाड आहे। इथं कंदमुळं तोडली वाटतं आईने सर्व। आणि इथे ह्या केळी लावल्यात, हे केळी आहेत, 3 केळी लावल्यात इथं। तुरीची झाडं लय मोठी झाल्यात आपली। हे तुरीचं झाड एवढं मोठं झाले। आणि इथे हे गुलाबाचं झाड, गुलाबाचे झाडाला काटे। आणि हा शेगट, इथे आंबा आहे। हे आंबे आहेत सर्व इकडं। आणि इकडे जास्त कचाड आहे, इकडचा गवत काढलाय नाही, तर तसंच आहे। हे आपलं घर आहे, घर बांधायचं राहिलं आहे आपलं, जो आता बांधून ठेवला, पण घर बाकी आहे अजून। तर हळूहळू आपलं घर पण होणार, त्याचा पण आपण व्लॉग शूट करू। वालाचं झाड खूपच मोठं आहे। आणि ही इथे आपली गाडी। हा आमचा हार्दिक पांड्या। हार्दिक पांड्या, काय म्हणणार तू? आपल्या सबस्क्राईबला काय म्हणणार? सबस्क्रायबर लोकांना काय बोलणार? बोल ना, गावचं वातावरण कसं आहे बोल। तुझा दात पडलाय का रे? बोचरा आहे ना तू? हे दुर्वा माची लपत आहे। आपला कुत्रा किती मोठा आहे ते बघ, तिचे कोणी त्याच्यावर भात टाकलाय रे? होता काय रे हातात? काय आहे? गडा चालून दाखव बरं। हा इस्तर गावची खासियत। हा आमचा बाबा आहे, आमचा बाबा इथं बसलाय। बाबाला कॅमेरा समोर लाज वाटते। आमची दीदी झाडू मारते। आपला घर, आपला गरीबाचं घर आहे। आपली आई काय बनवायला लागले? भात फ्राय। भात फ्राय बनवायला घेतलाय। भात फ्राय होतोय रात्रीचा। आपला असा गरीबाचा घर। राजाला पाठवलंय ना बाबाला बोलवायला? गेला का? हा गेला असेल, गेला असेल।
आपली कुत्री कुठे गेली? तुळशी भरपूर आहे. वडाचं झाड हे आपला पेरूचं झाड आहे. पेरू लागलेत. डांगराचं झाड आहे. डांगर पण लागलेत पण ते घरावर आहेत. तुम्हाला आज सर्व आपला हा व्लॉगमध्ये गावचाच नजारा बघायला भेटणार आहे. गावाकडे आपले आंब्याची झाडं, हे झाड फणस, हे फणसीचं झाड, इकडे काजू, हा मोगरा आहे आपला. मोगरा फुलला. डांगर दाखवतो तुम्हाला. हे इथं घरावरती डांगर आहेत. सुकून गेलेत, वाळलेत नाही, पिवळे पडलेत. एक तो तिथं, एक वरती आहे. मित्रांनो, गावात आलोय मी. आपलं गाव आहे. हे आपली गाडी आणि आपल्या गावातलं घर बघू शकता. आपलं गावातलं घर, हे आमची म्हातारी आई आहे. हा रडवू नको. आमची म्हातारी आई. गावातलं घर आपलं. ये देखो भाई, नाही काय करणार. हे आपल्या गावातलं घर. आमचा रामा आहे. जेवतोय रामा, जेवतोय. काय खातोयस? भात खातोय. हा, अरे त्याचा पिस्तूल आहे ना. हे आपल्या गावातलं घर. इकडे काय उकळायला लागलाय? उसळ. हा, मिसळ बनवाय घेतली. उसळ नाही, काय खाल्लं? नाश्ता केलाय मी. नाही केली. बाई किती वाजता येते? बाईला मीच जाणार आहे आणायला घोटीला. दुपारी जाणार आहे. आता मीटिंग आहे सध्या मोरचोंडीवर. मीटिंग आहे. ती करून आपली विश्वकर्माची आहे का? चांगला आहे का? हो खातो. नाही आता नाही खात. काय खाल्लं? काय बनवलाय? भात ह्या उसळ. जाऊ दे. भाकरी 2-3 पाहिजे दुपारी. मग दीदी कुठे गेले? दीदी आहे, पाणी भरायला लागले. रामा, जेवून घे. हा, आपल्या घरातलं देवर आहे. आपला आजोबाबा घरी नाही, गेलाय बाहेर. त्याला पण भेटवून तुम्हाला मी. कोण आहे? असं आहे आपलं घर गावातलं. डबलचं घर आहे. वरती पण जाऊन दाखवतो. वरचं पण दाखवतो तुम्हाला. वरती अवघड आहे. वरती इकडे फक्त आजी आजोबा आणि एक भाऊ राहतो अपंग. हे असं वरती व्यवस्थित नाही केलंय. फक्त इकडे पाटे केले. हे असे आहे आपलं. हे पहिला आपण इथं झोपायचो. या गावात, या घरात राहायचो तेव्हा. वाढ बिस्तर जाम पडलाय. आपलं गाव. आणि तो वतवाडा डोंगर, तिथे टावर. इथून ही दिसते ही वरची आळी. हे आपलं गाव असं आहे. आपलं गाव म्हणजे सगळ्यात सुंदर. आणि इकडे ही खालची आळी. मंदिरामध्ये पण जाऊन दाखवतो तुम्हाला. तिथे सुमित्राच्या जाऊन आलो. आपलं आईचं घर आहे. आणि ही इकडे आपली एक
दुसरी आळी आहे, चुकीची आळी. सोनाली मिश्राची KTM. तर हे आमचे कोणते लागतात भाऊ. सो गाईस तोरा काय म्हणता भाई? हा रात्री आलो, रात्री. बरे आहेस ना? मग आता काय करायचं, आमचा कामच तसा. हा तर हे असं आपल्या गावचं वातावरण. भातं कापून झालेत सर्व. भातं कापून असे उडवे रचून ठेवलेत. हे उडवे रचून ठेवलेत. ते आपलं नानाचं घर, काकाचं. आणि ही त्याची वॅगनर. इथे गाडी एक तिकडे आहे गाडी. ती गाडी कुठे लावली मलाच नाही दिसली पण नाही. भातं कापून झाले तरी आवना ओढली आहेत, म्हणजे अजून चिखल आहे. म्हणजे एवढी पावसाने वाट लावलेली ही चिखल. ही आपली नानाची गाडी वॅगनर. अशा प्रकारे आपल्या गावचं वातावरण. भात कापणी अजून चालू पण आहे. तर भात कापायला घेतलंय. काय उपर घ्या हो, कुठे चालल्या? काय कराय? ही माझी बहिणीच आहे न, तू धुवाय चालले. शूटिंग तर काढन ना मी, माझा काम आहे शूटिंग काढायचा. पूर्वी दिदी हे हनुमान दादाचं घर. पूर्वी दिदी, ओवी दिदी कुठे आहे? ओवी दिदी आमचा भारत बाबा. हनुमान दादा कुठे गेलाय? तर मित्रांनो आपण आलोय मोरचोंडीवरती मीटिंग आहे त्याच्यासाठी आलो. पण आता सध्या एक फेरफटका नदीकडे मारून येऊ, कारण अजून पब्लिक जमा नाही झालं. तोपर्यंत आपण फिरून येणार. हनुमान दादा ते पण गेलेत मोखाड्याला. एकट्याला करमत नाही म्हणून म्हटलं चला एक फेरफटका मारून येऊ नदीकडे. मला नदी पण दाखवतो मोरचोंडीवरची. त्याच्यानंतर आपण आपला एक ब्लॉग असा पण येणार, नदीवरती जाऊन मी काय एन्जॉय करणार ती पण आपण एक ब्लॉग बनवणार. आपण आता गावाला आलो आहे, 8 दिवस आहेत. तर 8 दिवसामध्ये 8 ब्लॉग तर बनणारच गाईज. 8 नाही पण 5 तरी बनणार. रोजचे ब्लॉग असणार आपलं, डेली ब्लॉग. पण अपलोड करायला आपल्याला तिकडे जायला लागेल, ठाण्याला. अरे नदीवरती पब्लिक आहे वाटतं. दाखवतो तुम्हाला पब्लिक. नदी दाखवतो पहिला. ओ बाबा, यो बाबा. हां बघू शकता बंधारा. अरे बापरे, नदीची वाट लागली पूर्ण. बंधारा पूर्ण मातीने भरला आहे. हा बंधारा आहे, बघू शकता. भारी, छान, मस्त वाटतंय. एक नंबर. इथून धावत आलो, आयला पडला असता एखादी. कसं वाटतं वातावरण मित्रांनो गावाकडचं? नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. आवाज खूप येते ना. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या गावचं वातावरण तुम्ही बघितलं असेल. खूप सुंदर आहे, भारी वाटतं गावाला आल्यावरती. त्याच्यासाठी हा ब्लॉग बनवला आहे. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.